भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 10 कर्माचे भेद गुरु शिष्य लक्षणे याचा भाग पहिला। दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच राजा परीक्षित अतिथी कक्षात आधी येऊन बसला होता। स्नान संध्यादी अन्निक उरकून शुकाचार्य येत होते। त्रिपुंडी भस्म लावलं होतं। गळ्यात मनगटात दंडाला रुद्रमाळा आणि सतेज जटाभार अशी त्यांची प्रसन्न मुद्रा पाहून परीक्षिताला ईश्वरीय दर्शन झाल्यासारखं वाटलं। शुकाचार्य आसनस्थ होताच त्यानं नेहमीप्रमाणेच गुरुपूजन केलं आणि शुकाचार्यांनी भागवत कथेला आरंभ केला। शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, श्रीकृष्णाने सांगितलेली यदुराजा आणि अवधूत यांची कथा ऐकत असताना उद्धव तल्लीन झाला होता। परमार्थ मार्गात गुरुचं किती महत्त्व असतं हेच या कथेतून कळतं। अवधूतांनी 24 गुरु केले आणि त्यांच्यातून कोणता बोध घेतला हे पण सांगितलं आणि शेवटी सांगितलं की ही सर्व लक्षणं एका मोक्ष गुरुतच असतात। हे सर्व ऐकत असताना उद्धवाच्या मनात विचार आला। तो मनात म्हणाला, मला तर गुरूंचाही गुरु असा श्रीकृष्ण सखा मित्र म्हणून लाभलाय। मी जर त्याचा लाभ करून घेतला नाही तर माझ्यासारखा दुर्दैवी दुसरा कोण असणार। तेव्हा श्रीकृष्णाकडून जेवढं ज्ञान मिळवता येईल ते मिळवलंच पाहिजे। आज समोर बहरलेला पारिजातक आहे। धवल केशरी पांढऱ्या फुलांचा सडा सहजतेनं पडणार आहे। मी फक्त ओंजळीनं ते भरून घ्यायचंय। ते सोडून केवळ श्रीकृष्ण विरहाची कल्पना गोंजारीत बसणं योग्य नाही। अशा तऱ्हेनं स्वतःची समजूत स्वतःच घालून तो श्रीकृष्णाला वंदन करून विनीत भावे म्हणाला, देवा, अवधूतांनी सांगितल्याप्रमाणे 24 तत्वाचा हा देह असून त्याच्याच आधारे 25वे ब्रह्मतत्व जाणून घेणं हेच नरजन्माचं ध्येय असायला हवं। पण धर्म कर्म आणि वर्णाश्रम यातून हेच साधणार ना। ह्या साऱ्यांचा नेमका शास्त्रार्थ काय हे मला जाणून घ्यावंसं वाटतं। उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण मनात म्हणाले, उद्धवानं नेमकं तेच विचारलं। ह्याच गोष्टी भल्या भल्यानं समजत नाहीत आणि अर्धवट समजलं तेच उरापोटी बाळगून सामान्यजन आपलं जीवन व्यतीत करतात। श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा ऐक। उद्धवा, मानवी जीवनात ह्या तिन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे। किंबहुना ह्या तिघांच्या आधारावरच जीवनाचा मनोरा बांधला जातो। त्यातील एकेकाबाबत तुला थोडक्यात सांगतो। उद्धवा, त्यातल्या त्यात कर्माला फार महत्त्व आहे। कर्माविना जीवन व्यर्थ जातं असं म्हटलं तरी चालेल। आता या कर्माचे 4 प्रकार आहेत, ते असे नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म हे होय। त्यातली नित्य नैमित्तिक कर्म करावीच लागतात। सर्व देहधर्म तसंच भोजन सर्व वेळच्या वेळेवर होणं आवश्यक असतं। त्यामुळे देहाचं आरोग्य वाढून बुद्धीचा पण विकास होतो। मानवाच्या मनात विकार वासना जागृत होतात, त्याला धरून इच्छा वाढतात। त्या इच्छापूर्तीसाठी जी कर्म केली जातात त्यांना काम्य कर्म म्हणतात। काम्य कर्मातून इच्छापूर्ती झाली नाही की त्यासाठी अट्टहासानं काही करताना उणं वावगं होणं, काही कर्म निषिद्ध म्हणून धर्मशास्त्रानं सांगितली आहेत त्या कर्मातून होणारा त्रास कमी करण्यासाठी परिहारार्थ जी कर्म होतात त्यांना प्रायश्चित्त कर्म म्हणतात। थोडक्यात सांगायचं तर काम्य कर्मातूनच निषिद्ध कर्म होतात आणि त्यासाठी प्रायश्चित्त कर्म करावी लागतात। नवस सायास पूजापाठ व्रत ही या अर्थानं प्रायश्चित्त कर्म म्हणून
होतात. जीवाच्या उद्धारासाठी यातून काही साधत नाही. तेव्हा कर्माचा बंध लागू नये यासाठी ती फलाशा न ठेवता समर्पण भावनेनं व्हायला हवी. समर्पित कर्मातून बंध लागत नाही. त्यातून चुकून निषिद्ध कर्म घडलं तर त्या कर्माच्या प्रायश्चित्तासाठी केवळ हरिनाम घेणं एवढंच करावं. हरिनामानं सर्व दोष जातात, कर्मशुद्धी होते. देवा, वर्णाश्रम आणि धर्माश्रम यांचं नेमकं स्वरूप काय? उद्धवानं विचारलं. श्रीकृष्ण म्हणाले, आता वर्णाश्रमाबाबत सांगायचं तर ते वेगळे नाहीत. दिसायला जरी 4 वर्ण असले तरी ते एकाच देहाच्या अवयवासारखे आहेत. माझ्याच देहात मुखात ब्राह्मण, क्षत्रिय बाहुत, वैश्य मांडित आणि क्षूद्र हे पायात सामावले आहेत. या 4ही अवयवांचं कार्य हे एकाच देहाचं कार्य असतं, परंतु त्यात दिसणारा वेगळेपणा त्यांच्या कार्यपद्धतीत आहे. मुखाचं कार्य हातपाय करू शकत नाहीत आणि मुख हे हातपायांचं कार्य करू शकत नाहीत. सर्वांच्या वेगवेगळ्या कार्यातूनच देहाचे सर्व व्यापार होत असतात. त्यामुळे इथं कुणाच्या मूल्यमापनाचा विचार करणं हे अज्ञान आहे. आणि धर्माबाबत सांगायचं तर धर्म म्हणजे एक वेळापत्रक आहे. मानवी जीवनाची दिनचर्या कशी असावी हे सांगणारा तो तक्ता आहे. त्या तक्त्यातील धुळाक्षरांचे कित्ते गिरवणं म्हणजे जीवनाला वळणदार करणं आहे. धारयती सहा धर्महा या तत्वाप्रमाणे जीवाला उद्धरून नेतो तो धर्म होय. धर्मापेक्षा स्वधर्म म्हणणं जास्त योग्य होईल, कारण प्रत्येकाच्या देह प्रकृतीप्रमाणे हा स्वधर्म बदलत असतो. तेव्हा एकच धर्म सर्वांसाठी नसतो हे समजायला हवं. प्रत्येकानं स्वधर्माचं पालन करावं. त्यातून अशुद्ध विचारांचे पापुद्रे नष्ट होतात आणि शुद्ध विचारातून त्या जीवाचं आचरणही शुद्ध होतं. या शुद्धतेतून सात्विक वृत्तीचं बीजारोपण होतं. त्यातून विवेक, वैराग्य, निरासक्ती यांचा उदय होतो. उद्धवा, वैराग्यानंतरच परमार्थाची वाटचाल खऱ्या अर्थानं सुरू होते. काम्य कर्मातून परमार्थाची प्राप्ती होत नाही, उलट त्या जीवाची वाताहातच होते. मृगजळाच्या पाण्याने तहान भागत नाही किंवा बैलाच्या कासेला हात घातला तरी दुधाचा थेंबही मिळत नाही, तसं या काम्य कर्माचं होतं. उद्धवा, त्याचप्रमाणे परमार्थ प्राप्तीसाठी पूजा पाठादी, कथा कीर्तनादी तसंच यज्ञयागादी कर्म उपयोगी पडत नाहीत. म्हणून साधकानं ह्या काम्य कर्माचा त्याग करावा. जे समोर येईल ते विहित कर्म समजून निरपेक्ष भावनेनं करावं आणि ईश्वराला समर्पित करावं. त्यामुळे त्या कर्माचा त्याला बंध लागत नाही. माझं नामस्मरण, माझंच चिंतन हेच साधकाला आधार देतं. यासाठी यमनियमादी, सत्य, अहिंसा इत्यादी जे शास्त्रधर्मात सांगितलंय त्याप्रमाणे साधकाचं आचरण असावं. तोच पुढे ब्रह्मज्ञानाला प्राप्त होतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.